मित्रांनो, उद्या 14 नोव्हेंबर वैकुंठ चतुर्दशी. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी फक्त 14 दिव्यांचं दान आपल्याला करायचं आहे. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य नाहीसे करू शकतात. आयुष्यातील नरक यातना मिटवू शकता आणि जिवंतपणे वैकुंठ प्राप्तीचा आनंद व्यक्तीला अनुभवता येऊ शकतो, असे म्हणतात. तो कसे, या संबंधी चला सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया. वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव असा दिवस आहे जेव्हा भगवान शिवाला तुळशी अर्पण केली जाते आणि भगवान श्री हरी विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं. यंदा 14 नोव्हेंबर 2024 रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे. ही तिथी कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस आधी आली आहे. फक्त याच दिवशी हरिहराची म्हणजेच भगवान शिव व भगवान विष्णूची पूजा एकत्रित केली जाते. हा दिवस अत्यंत खास असा मानला जातो. आता वैकुंठ चतुर्दशी केव्हा आणि कशी पूजा केली जाते, तर वैकुंठ चतुर्दशीला निश्चित काळाप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूची पूजा केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार मध्यरात्री असते. या दिवशी या दिव्य प्रसंगी श्री हरी विष्णूचा सहस्रनामाचा म्हणजेच भगवान विष्णूंच्या 11 नामांचं पठण केलं जातं आणि शिवाय भगवान विष्णूंना 11 कमळांची फुलं अर्पण केली जातात. ज्याप्रमाणे निश्चित मुहूर्तावर भगवान श्रीहरीची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे अरुणोदय मुहूर्तावर भगवान शिवांची पूजा केली जाते. कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षातील 14 नोव्हेंबर चतुर्दशी तिथी येते. सकाळी 9:43 सुरू होईल, तसेच समाप्ती दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:19 समाप्ती होणार आहे. अशा परिस्थितीत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच 14 रोजी इच्छित काळाची वेळ असेल 11:39 पासून ते 12:32 पर्यंत. या कालावधीमध्ये भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्यास सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर चतुर्दशीला तिथी 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:19 समाप्त होणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर भगवान शिवांचं पूजन करावं असं सांगितलं गेलं आहे. वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा होणारा एक अत्यंत आणि पवित्र असा मानला गेलेला सण आहे, जे भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित केला गेला आहे. या दिवशी दोन्ही देवतांचा मान देऊन भक्त त्यांचे आशीर्वाद मिळवतात. त्यामुळे त्यांना समृद्धी, आध्यात्मिक प्रगती आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी मदत मिळू शकते असं म्हटलं जातं. कार्तिक पौर्णिमेचा एक दिवस अगोदर साजरा होणारा हा उत्सव यंदा गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी गुरुवार असल्यानं या दिवसाचे अधिक असं महत्त्व वाढलं गेलं आहे. वैकुंठ चतुर्दशीचं महत्त्व खास असं आहे. वैकुंठ चतुर्दशी भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिव यांच्या एकतेचे प्रतीक आहे. एक पुराण कथेनुसार या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंनी भगवान शिवाला तुळशी पत्र अर्पण केलं, तर भगवान शिवानी भगवान श्री हरींना बेलपत्र अर्पण केलंय. या परस्पर आदरामुळे भक्तांमध्ये आदर आणि एकतेची भावना निर्माण होते असं म्हणतात. शिवाय एका पारंपरिक कथेनुसार एकदा धनेश्वर नावाचा पापी ब्राह्मण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी अनायासेच गोदावरी नदीच्या तीरी गेला आणि त्याने एका नदीमध्ये स्नान केलं आणि भक्तांच्या सहवासात आल्यानं त्याचे पाप धुतले गेले. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णू यांनी त्याला वैकुंठ प्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि म्हणून हा दिवस भक्तांसाठी अत्यंत खास असतो. कारण या दिवशी कळत नकळत हातून झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त केलं जातं आणि म्हणून ही संधी या दिवशी भक्तांना मिळते. आपल्या या हातून कळत नकळत झालेल्या पापांची प्रायश्चित्त करण्यासाठी या दिवशी पूजाविधी कशी करावी, चला तर मग मी ते तुम्हाला लगेच सांगते आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून उपवासाचा संकल्प करावा. घरातील देवघर स्वच्छ करून पूजा करावी. भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिवांची अभिषेक करावा. यावेळी जल, दूध, दही, तूप, साखर, अत्तर अर्पण करावं. एकतर पंचामृताने स्नान घालावं. मंत्र पठण करावे. विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर शिव ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्र जाप करावा. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे निश्चित मुहूर्तावर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी आणि अरुणोदय मुहूर्तावर भगवान शिवांची पूजा करावी. याचबरोबर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी 14 दिव्यांचं दान करायला हवं. या दिवशी 14 दिव्यांचं दान करण्यालाही विशेष महत्त्व सांगितले आहे. वैकुंठ चतुर्दशी हा
कार्तिक महिन्याचा शुक्ल पक्षाच्या 14व्या चंद्र दिवशी चतुर्दशी साजरी केली जाते. भगवान श्रीहरी विष्णू साठी भगवान शिव या देवतांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र सांगितला गेलाय. म्हणून आज या दिवशी उपवास करून तलाव किंवा नदीच्या काठावर ताऱ्यांच्या सावलीमध्ये 14 दिवे लावण्याची परंपरा आहे. या दिवशी नदीत 14 तेलाचे दिवे लावल्यावर सर्व प्रकारची भीतीपासून मुक्त मिळते अशी मान्यता आहे. शिवाय जीवनात नवीन ऊर्जा संचारते. जर नदी किंवा तलावात दिवे लावणं शक्य नसेल तर घरात 14 दिवे योग्य ठिकाणी लावावे. यापैकी एक दिवा पाण्याजवळ आवर्जून लावला पाहिजे किंवा ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये दिवे लागतात अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण घरामध्ये 14 दिवे ठेवले जाऊ शकतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारात, देवघरात, स्वयंपाकघरात आणि पाण्याच्या ठिकाणी हे दिवे आवर्जून प्रज्वलित करावे. अशा प्रकारे 14 दिव्यांचं दान आवर्जून करावं. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचं सहस्रनामाचं पठण करावं. पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. असं म्हटलं जातं की याद्वारे व्यक्तीला शुभ असे परिणाम नक्की मिळतात आणि त्यांच्या जीवनात नेहमी आनंद राहतो. शिवाय देवी लक्ष्मीचा देखील कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये वास असतो. याशिवाय सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण होतात. म्हणून वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा करावी. पूजेमध्ये पुढील मंत्राचा उच्चार केला जाऊ शकतो. पहिला मंत्र भगवान श्री हरी विष्णूंचा, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. दुसरा मंत्र महालक्ष्मीचा, ओम महालक्ष्मे नमो नमः. तर तिसरा मंत्र भगवान शिवांचा, जो पंचाक्षरी मंत्र आहे, ओम नमः शिवाय. आणि चौथा मंत्र देवी पार्वतीचा, ओम क्लीं गौरे नमः. तर अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशी आपण 14 दिव्यांचं दान करून भगवान श्री हरी विष्णूंसोबत भगवान शिव शंकर आणि माता लक्ष्मीसोबत देवी पार्वती यांचे आशीर्वादही प्राप्त करू शकतो असं म्हणतात. अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी कृतज्ञता म्हणून भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिवाला प्रसन्न केलं जाऊ शकतं. हे हरिहर व ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांच्या प्रती आदर या सर्व दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोघांची उपासना करावी. हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.